डिवाइन मर्सी संडे, दैवी दयेचा रविवार. पुनरुत्थान काळातील दुसरा रविवार हा दैवी दयेचा रविवार साजरा करावा असे आपले पोप संत जॉन पॉल द्वितीय ह्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. संत फॉस्टिनाद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने जे आपल्याला दयेची शिकवण दिलेली आहे त्यामध्ये वाढण्यासाठी जणू काही आपल्याला हा रविवार देण्यात आलेला आहे. दैवी दयेचा नवेना गुड फ्रायडेच्या दिवशी सुरू होतो आणि त्याचा सण आपण ह्या रविवारी साजरा करतो. संत थॉमस अक्वेनिस आपल्याला सांगतात, मर्सी मीन्स लव इन ॲक्शन. प्रेमाचं कृतीमध्ये रूपांतर करणे म्हणजेच दयेचा अनुभव घेणे, करुणेचा अनुभव घेणे. आजच्या पहिल्या वाचनामध्ये प्रेषितांच्या जीवन पद्धतीमधून सुंदररित्या आपल्याला दाखवून दिलेलं आहे की कशा प्रकारे त्यांनी दयेचा अनुभव घेतला. त्यांचं जीवन सामूहिक होतं. त्यांचं सर्व काही ते एकमेकांबरोबर वाटून घेत असत आणि ते एकमेकांच्या सुखदुःखामध्ये, अडचणीमध्ये त्यांच्या ज्या गरजा होत्या त्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत होते. अशा प्रकारे अ कम्युनिटेरियन लाईफ बिकेम देअर स्पिरिच्युअल लाईफ. आणि म्हणून दैवी दया किंवा करुणा म्हणजे केवळ एक भावना नाही, तर ती एक जीवन पद्धत आहे. इट इज द वे ऑफ लाईफ अँड नॉट जस्ट अन इमोशनल फीलिंग. आणि ह्याच दैवी दयेचा अनुभव आपल्याला यावा आणि त्यामध्ये आपण वाढावे म्हणून हा रविवार साजरा होत आहे. आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा बंद खोलीमध्ये प्रेषितांना दर्शन देतो आणि त्यांना शांतीचं, क्षमेचं आणि पवित्र आत्म्याची देणगी देतो. अशा प्रकारे दैवी दयेमध्ये वाढण्यासाठी तो त्यांना आमंत्रित करतो. त्यांच्या अंतःकरणातली जी भीती आहे ती भीती दूर करतो. त्याचे जे घाव आहेत ते घाव तो त्यांना दाखवतो. आज जर आपण आपल्या आजूबाजूला दृष्टिक्षेप टाकला तर आपल्याला दिसून येतं की आपलं जग हे घायाल झालेलं आहे. वी लिव्ह इन अ वुंडेड वर्ल्ड. आणि म्हणून दैवी दयेची गरज ही जास्त प्रमाणामध्ये आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर कोणत्या प्रकारचे घाव, कोणत्या प्रकारचे घाय आपण अनुभवत आहोत. एक म्हणजे आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये अनेक जण आज स्वार्थी जीवन जगताना आपल्याला पाहायला मिळतात. मी माझ्यासाठी जीवन जगण्याची जणू काही शैली वाढत चाललेली आहे. आणि हेच आपल्याला केवळ हे वैयक्तिक व्यक्तींच्या जीवनात नाही, तर सामूहिक बाबतीमध्ये वेगवेगळ्या पंथामध्ये, वेगवेगळ्या एथनिक ग्रुप्समध्ये आपल्याला अशा प्रकारची भावना वाढत चाललेली दिसत आहे. आणि म्हणून जणू काही आपल्यामध्ये दऱ्या निर्माण होत चाललेल्या आहेत. देशादेशामध्ये दऱ्या निर्माण होत चाललेल्या आहेत. अशा या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी एकत्र असावे, आपण सांघिक भावनेमध्ये वाढावे हेच दैवी दया आपल्याला शिकवत आहे. आपल्या प्रेमाला कृतीची जोड देण्यासाठी आपल्याला आमंत्रित करीत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपले हे घाव बरे करण्यासाठी, क्षमेमध्ये वाढण्यासाठी क्षमेचं दान आपल्याला प्रदान करत आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज दुसऱ्या वाचनामध्ये पेत्राला लिहिलेल्या पहिल्या पत्रामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की दुसरा एक घाव जो आपण अनुभवत आहोत आणि तो म्हणजे वर्चस्व गाजवण्याचा, अहमपणामध्ये वाढण्याचा, द वुंड ऑफ डॉमिनेशन, द वुंड ऑफ सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स. मी कोणीतरी आहे, आम्ही कोणीतरी आहोत, आमचा देश मोठा आहे आणि आम्ही तुमच्यावर राज्य करणार, आम्ही तुम्हाला सांगणार. अशा प्रकारची ही मीपणाची, अहमपणाची भावना जी आहे ही आज सर्वत्र वाढत चाललेली आहे. आणि ह्यामुळे आज जगामध्ये एक युद्धजनक परिस्थितीला आपण सामोरे जात आहोत. अशा या घायाळ जगामध्ये
दैवी दयेचं महत्त्व हे अधिक वाढत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की मी तुम्हाला शांती देण्यासाठी आलेलो आहे. समेटासाठी तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही एकमेकावर राज्य करण्यापेक्षा एकमेकांना शरण या आणि त्याद्वारे एकमेकांबरोबर सलोखा करून तुम्ही निश्चितच दैवी दयेचा अनुभव घेऊ शकता, त्यामध्ये वाढू शकता. आणि म्हणून आज दैवी दयेचा सण साजरा करीत असताना प्रभू येशू ख्रिस्ताची जी आपल्याला शिकवण आहे ती शिकवण आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि त्यामध्ये वाढण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण त्यासाठी ABC ऑफ ग्रोईंग इन डिवाइन मर्सी म्हणजेच दैवी दयेमध्ये वाढण्यासाठी जे 3 तत्व आहेत त्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करूया. A स्टँड्स फॉर ॲक्शन. आपण कृतिशील असले पाहिजे. आपल्यामध्ये जो चांगुलपणा आहे तो केवळ भावनात्मक आपण ठेवायचं नाही, तर त्याला आपण कृतीची जोड दिली पाहिजे. आणि ही कृती जेव्हा आपण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा निश्चितच आपण दयेमध्ये वाढत असतो. आपल्या प्रीतीला कृतीची जोड लाभत असते. आपण एकमेकांना मदत करण्यासाठी तयार राहतो. B स्टँड्स फॉर बी ट्रस्टफुल. दैवी दयेच्या नवीनामध्ये संत फॉस्टिनाला प्रभू येशू ख्रिस्ताने जी प्रार्थना सांगितली ती अगदी छोटी होती. आय ट्रस्ट इन यू. हे येशू, माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. टू बी ट्रस्टफुल, परमेश्वरावर विश्वास ठेवणे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जेव्हा आपण परमेश्वराच्या श्रद्धेमध्ये येशू ख्रिस्तावरील आपली श्रद्धा प्रकट करतो तेव्हा निश्चितच दैवी दयेमध्ये वाढण्यासाठी तो आपल्याला सहाय्य करतो, तो आपल्याला मार्गदर्शन करतो. अँड C स्टँड्स फॉर केअरिंग. दैवी दया म्हणजे शेअरिंग, केअरिंग. जेव्हा आपण वाटून घेतो, जेव्हा आपण दुसऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे येतो, जेव्हा आपण दुसऱ्यांच्या गरजामध्ये त्यांना सहाय्य करण्यासाठी धावून जातो तेव्हा निश्चितच आपण दैवी दयेमध्ये वाढत असतो. आणि म्हणून ॲक्शन, ट्रस्ट अँड केअर ह्या तिघांची जेव्हा आपण सांगड घालतो तेव्हा दैवी दयेमध्ये वाढण्यासाठी आपल्याला मदत होत असते. आज जगाला दयेची गरज आहे आणि योगायोगाने परमेश्वराचा नाव जे आहे त्या नावामध्ये दया, करुणा ही सामावलेली आहे. गॉड इज अ कंपॅशनेट गॉड. गॉड इज अ मर्सीफुल गॉड. आणि म्हणूनच जगामध्ये करुणा आणि दया ही वाढावी म्हणून आपण सर्वांनी प्रयत्नशील असले पाहिजेत. परमेश्वर म्हणतो, मी जसा करुणामय आहे, मी जसा दयाळू आहे तसे तुम्ही दयाळू राहा. लूकचं शुभवर्तमान अध्याय 6 ओवी 36. आणि आपल्याला पोप फ्रान्सिस यांनी जेव्हा करुणा महोत्सवी वर्ष घोषित केलं होतं त्यावेळेला सांगितलं होतं, वी हॅव टू बी एजंट्स ऑफ मर्सी. आपण करुणेचे साक्षीदार बनले पाहिजेत. वी नीड टू बी मिशनरीज ऑफ मर्सी. आपण करुणेचे, दयेचे मिशन कार्य घेऊन जगामध्ये वावरले पाहिजेत. आज दैवी दयेचा सण साजरा करीत असताना परमेश्वराची दया आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये, आपल्या समाजामध्ये आपल्याला वाढवता यावी म्हणून विशेष प्रार्थना करूया. दैवी दयेचा सण आपणा सर्वांस करुणामय आणि दयाळू बनव हीच प्रभूचरणी प्रार्थना. हॅपी फीस्ट ऑफ द डिवाइन मर्सी.